लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संपूर्ण फेब्रुवारी महिना संपला। मार्च महिन्याची जवळपास 15 तारीख आली तरी देखील लाभार्थ्यांच्या अर्थातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत नाही। लक्षात घ्या, पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यासोबत आता आपल्याला माहिती झालेच की त्या ठिकाणी निराधार योजनेचे देखील हप्त्याचे वितरण होणार आहे। मग हे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे काय, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, या चर्चा सुरू असतानाच आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे। त्यांच्या फेसबुक अथवा आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणींना सांगितलं की घाबरू नका लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे आणि ही जी माहिती येत आहे ती माहिती संपूर्ण खोटी येत आहे। आता ही कोणती माहिती नक्की खोटी येत आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार या संदर्भात अनेक विभागात किंवा अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहेत। खरं पाहायला गेलं तर आधीपासून आम्ही सांगतोय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याचे हप्त्याचे वितरणापर्यंत सरकारकडे निधी आधीच उपलब्ध झालेला आहे। सरकार फक्त हे आता वितरण करण्याचे बाकी आहे। आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील सरकारला याच महिन्यामध्ये करावे लागणार आहे। कारण या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक जे बजेट मांडलं जातं ते बजेट मार्च ते मार्च असतं, म्हणजेच की मार्च 2025 ते मार्च 2026, मार्च 2026 ते मार्च 2027 अशा पद्धतीने त्या ठिकाणी बजेट मांडलं जातं। आणि म्हणूनच मागील वर्षाच्या बजेटचे पैसे सरकारला त्या ठिकाणी संपवावेच लागतात आणि ते पैसे त्या ठिकाणी सरकार या महिन्यामध्ये वितरित करेल असे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलं होतं। त्याच पद्धतीने मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण खूप जास्त लांबले आहे। खरं पाहायला गेलं तर हे वितरण मागील महिन्यामध्ये व्हायला हवे होते, मागील महिन्यामध्ये झाले नाही। मग आता त्या ठिकाणी या महिन्याचे 15 जवळपास आज 12 तारीख आहे, जवळपास 2-3 दिवसानंतर हा महिना देखील निम्मा संपणार आहे। मग या महिन्याचे वितरण देखील याच महिन्यामध्ये करायचे म्हटल्यास सरकार दोन्ही हप्ते एकत्रित देणार का, सरकारची याबाबतची नक्की कोणती हालचाल सुरू आहे का, ते देखील सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण लाडकी बहीण योजनेमध्ये या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय मात्र घेतला गेला नाही, हे 100% खरं आहे। जास्त काही नाही, परंतु सरकारने एक निर्णय घ्यायला हवा होता की एक तारीख फिक्स करायला पाहिजे होते किंवा एक 4-5 दिवसांचा तुम्ही पिरियड देखील त्या ठिकाणी सांगू शकत होता की बाबा 1 ते 5 असेल किंवा 1 ते 10 असेल, याच्या दरम्यानच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जेणेकरून काय असतं की नियोजन करता येतं, एखादं आर्थिक नियोजन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना किंवा महिलांना तुमची जर एक तारीख फिक्स झाली असती तर त्यांनी नियोजन केलं असतं। अनेक लाडक्या बहिणी बोलतायत की ही योजना आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, ही योजना या योजनेमुळे आमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे येतात, त्यामुळे आम्ही सर्व नियोजन करतो, आम्ही आमच्या कुटुंबाचे नियोजन करतो, आम्ही आमच्या लहान मुलांचे नियोजन करतो, आम्ही आमच्या पतीचे नियोजन करतो, आम्ही आमचा किराणा भरतो। अशा विविध पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिला आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी किमान एक दिवस किंवा ते मी सांगितल्याप्रमाणे की एक टाइम ठरला पाहिजे। आता काय होतंय, मागील महिन्याचा हप्ता कधी 1 तारखेला जमा होतोय, कधी 15ला येतोय, कधी 30ला येतोय, म्हणजे कोणत्याही प्रकारची फिक्स तारीख या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी सरकारच्या वतीने दिसत नाही आहे। आणि ती तारीख नसल्यामुळेच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला बोलतायत की आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत। एक तारीख फिक्स करणं सरकारने गरजेचं होतं, ते कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला नाही। अजूनही काही दिवस आहेत, या अधिवेशनामध्ये जर हा निर्णय घेतला गेला तर नक्कीच लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता आपल्या महिला व बालविकास मंत्री नक्की काय म्हटले आहेत ते आपण पाहूया। त्यानंतर मी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार ते देखील तुम्हाला सांगणार आहोत। तर चला आपण त्यांची सोशल मीडिया पोस्ट पाहूया। तर या ठिकाणी बघा, आपल्या महिला व बालविकास मंत्री तटकरे ताई यांची ही पोस्ट असणार आहे। त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या, दिस रिपोर्ट्स बिंग सर्क्युलेटेड आर इनकरेक्ट अँड नॉट बेस्ड ऑन एनी ऑफिशियल डेटा। म्हणजेच की जे सुरू आहे सोशल मीडियावर सुरू आहे किंवा अनेक ठिकाणी माध्यमांच्या द्वारे जी काही माहिती येत आहे ती माहिती कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे। आता कोणती माहिती आहे नक्की तर ते आपण पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, द KYC प्रोसेस इज ऑनगोइंग अँड विल कंटिन्यू अंटिल 31 मार्च. The department has not released any official figures or findings so far. म्हणजे काय लक्षात घ्या की सोशल मीडियावर किंवा अनेक न्यूज चॅनलने देखील काही बातम्या दिल्या आहेत की ज्यामध्ये 85 लाख महिला पात्र झाल्या आहेत, 18 लाख महिला पात्र झाल्या, 50 लाख महिला पात्र झाल्या, 22 लाख महिला पात्र झाल्या, असे विविध प्रकारचे आकडे त्या ठिकाणी माध्यमांमध्ये येत आहेत। परंतु हा डेटा कोणत्याही प्रकारे अधिकृत डेटा नाही असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे। एवढंच काय तर 31 मार्च पर्यंत KYC एडिट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे 31 मार्च पर्यंत कोणत्याही प्रकारचा डेटा समोर येणार नाही।
मी वारंवार सांगतोय, लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना जे प्रलंबित 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण आहे, म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वितरण आहे, ते त्यामुळेच एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे, कारण सरकारकडे अजून फायनल डेटाच आलेला नाही. जेव्हा सरकारकडे एक फायनल डेटा येणार आहे की बाबा किती महिला आहेत, किती महिलांचे त्या ठिकाणी पैसे प्रलंबित होते, तर सरकार तेव्हा त्यांना एकाच वेळी त्या 2ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण करेल. परंतु सरकारकडेच अजून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. एवढं आहे की 17-18 लाख महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी परत दुरुस्त केलेली आहे आणि ती दुरुस्त केल्यामुळे त्यांना देखील योजनेचे पैसे सुरू झालेले आहेत. अनेकांना जानेवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि अनेकांना आता फेब्रुवारी महिन्याअंतर्गत देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. पण लक्षात घ्या की हे जे डेटा येणार आहेत, ही अधिकृत जी माहिती येणार आहे ती कधी येणार आहे, तर ती 31 मार्च नंतर येणार आहे. खाली त्यांनी मराठीमध्ये पण बघा लिहिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे सरकारच्या वतीने किंवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर खाली बघा काय दिलंय की दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी, नम्र विनंती. म्हणजे लक्षात घ्या की 31 मार्च पर्यंत कोणत्याही प्रकारचा डेटा हा अधिकृत नसणार आहे. जेव्हा 31 मार्च होईल तर 31 मार्च नंतर ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी एडिट करणार नाहीत त्यांना योजनेतून त्या ठिकाणी डायरेक्ट अपात्र केले जाईल. आता नवीन ई-केवायसी देखील सुरू होणार नसल्याची माहिती मिळत आहे, म्हणजे त्या देखील महिला त्या ठिकाणी योजनेच्या लाभापासून वंचित राहतील आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फायनल त्या ठिकाणी एक लिस्ट तयार होईल किंवा एक डेटा तयार होईल की ज्या या महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत आणि त्यांना यापुढे योजनेचे पैसे द्यायचे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने मागील वर्षीच घोषणा केली होती, म्हणजेच की इलेक्शनच्या वेळी की 2100 रुपये आम्ही करणार आहोत. सरकार नक्कीच ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवेल, देखील वाढवावी लागते. इलेक्शनच्या आधी तरी तोंडावर तरी सरकार नक्कीच वाढवेल, म्हणजे 29च्या इलेक्शनच्या आधी तरी. पण त्यासाठी सरकार काय करणार की ज्या महिला पात्र आहेत केवळ त्याच महिला, इतर महिला त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहणार आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती 1500चे 1800 रुपये होईल, 1800चे 2100 रुपये होईल आणि ते पैसे त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिळत राहतील. कायमस्वरूपी जरी नाही तरी 5-10 वर्ष तरी योजनेचे पैसे मिळत राहतील. अशा पद्धतीने सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. म्हणूनच कोणत्याही प्रकारे कुणीही सांगितलं तर ते अफवांवर विश्वास ठेवू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी मला वारंवार प्रश्न विचारला आहे की नवीन ई-केवायसी सुरू आहे का, नवीन ई-केवायसी सुरू आहे का. नवीन ई-केवायसी सुरू नाही. नवीन ई-केवायसी सुरू होण्याची कोणत्याही प्रकारची खात्री वाटत नाही. सध्या तरी सरकार फक्त ई-केवायसी एडिटवरती फोकस करतंय आणि ई-केवायसी एडिट झाल्यानंतर त्या ठिकाणी यादी तयार होईल आणि यादी तयार होऊन त्याच महिला केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील. इतर सर्व महिलांचे योजनेचे पैसे बंद होणार आहेत. म्हणूनच तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी होऊन तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांनी देखील कमेंटमध्ये आपली आणि आपल्या गावाचे नाव सांगा, जेणेकरून ही संख्या किती असणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती मिळणार आहे आणि आपण त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्र्यांकडे आपण त्या ठिकाणी विनंती करू शकतो की आम्हाला ई-केवायसी नवीन करण्यासाठी अजून एखादी संधी उपलब्ध करून द्यावी. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या संदर्भातील कोणतीही अपडेट आल्यानंतर ती सर्वात आधी तुम्हाला आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर दाखवली जाते. म्हणून आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.